अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रायगड जिल्हा परिषदेनं मदतीचा हात पुढे केलेला आहे। भाताच्या रोपवाटिका कुजल्यानं दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। अशा शेतकऱ्यांना 75% अनुदानावर भाताचं बियाणं उपलब्ध करून दिलेलं आहे। मुंबईतील नायगावमध्ये बीडीडी चाळ रहिवाशांकडून जन आंदोलन करण्यात आलंय। विविध मागण्यांसाठी रहिवासी आक्रमक होत आंदोलन करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामातील दिरंगाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कंत्राटदार कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे। पुणे जिल्ह्यातील ज्ञात अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे आदेश देण्यात आले। त्याचं आवाहन पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक उपसंचालक कार्यालयानं केलेलं आहे। पर्यटनाला अधिक चालना मिळावी या हेतूनं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील 130 किलोमीटर रस्त्यांचं पुनर्डांबरीकरण आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे। या कामासाठी 137 कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या पुनर्गणन समितीनं मंजुरी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील गुंठेवारी धारकांना मनपानं दिलासा दिलाय। भूखंड नियमितीकरणाच्या विकास आकारामध्ये सवलत जाहीर करण्यात आली आहे। 15 जुलै ते 15 सप्टेंबर दरम्यान अर्ज केल्यास विकास आकारामध्ये 50% सवलत मिळणार आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमधून येवला शहरासाठी 160.25 कोटी रुपयांच्या येसगाव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळालेली आहे। अमृत 2.0 अभियानाअंतर्गत राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। या योजनेमुळे 2056 पर्यंत येवला शहराचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। पावसाळा अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयानं खासदारांना महत्त्वाच्या सूचना जारी केलेल्या आहेत। स्मार्ट घड्याळं, स्मार्ट चष्मे, पेन, कॅमेरे यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा संसद परिसरामध्ये वापर करू नये असं सचिवालयानं स्पष्ट केलेलं आहे। राज्यातील सातत्यानं होत असलेल्या कारवायांमुळे अन्न आणि औषध सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झालेली आहे। एफडीएनं एआय आधारित ऑनलाईन तक्रार नोंदणीचं अत्याधुनिक व्यासपीठ विकसित केलंय। संकेतस्थळाद्वारे नियमांच्या उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवता येईल। ही तक्रार मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमध्ये करता येणार आहे। राज्यात काजूचे अधिक उत्पादन हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असतानाच पहिली काजू बाजारपेठ निर्यात आणि प्रक्रिया केंद्राचा मान हा कोल्हापूरला मिळणार आहे। चंदगडजवळील हलकर्णी एमआयडीसी मध्ये महाराष्ट्र राज्य काजू परिषदेला 36 एकरचा भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। वाढत्या डिझेल दरांचा आणि वाढलेल्या परिचालन खर्चाचा दाखला देत एसटीने सध्या लागू केलेली 10% हंगामी भाडेवाढ ही कायम ठेवलेली आहे। आता ही भाडेवाढ 31 जुलै 2026 पर्यंत कायम राहण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे 15 जुलै रोजी संपणारी ही भाडेवाढ आणखी 16 दिवस कायम राहणार आहे। घरांच्या किमतीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 28% वाढ झाली आहे। विशेष म्हणजे या वाढीमध्ये नोएडानं मुंबई आणि दिल्लीसारख्या पारंपरिक रिअल इस्टेट बाजारांनाही मागे टाकत अव्वल स्थान पटकावलंय। मध्य रेल्वेच्या मस्जिद सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान स्लीपर नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून काम सुरू झालं असून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हार्बर मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाईल। महापालिकेच्या भाजीमंड्यांच्या डागडुजीवर कोट्यवधी खर्च करण्याऐवजी त्यासाठी धोरण तयार करा असा आग्रह स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी धरलाय। यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंनी दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईच्या डागडुजीचा प्रस्ताव राखून ठेवलाय। राज्यातील 11वीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शिक्षण संचालनालयानं सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय। नव्या वेळापत्रकानुसार आजपासून विद्यार्थ्यांना नव्यानं नोंदणी करता येणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे। जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं सावट टळावं आणि दमदार पाऊस व्हावा म्हणून मुस्लिम बांधवांच्या वतीनं लवकर पाऊस पडण्याची प्रार्थना करण्यात आली। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यानं खरीप पिकं संकटामध्ये सापडलेली आहेत। पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकं सुकू लागल्यानं कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी सुरू केली आहे। रोग आणि अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत कृषी अधिकारी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात। जायकवाडी धरणातील पाण्याची आवक पुन्हा एकदा थांबलेली आहे। नोंदीनुसार धरणाची पाणी पातळी 1506.35 फूट असून धरणामध्ये सध्या 31.42% जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे आगामी काळात गोदावरीच्या उगम आणि पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होणं अत्यावश्यक आहे।
अकोला जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं दुबार तिबार पेरणीच्या शेतकरी संकटामध्ये सापडलेल्या उगवलेल्या पिकांची वाढ खुंटली असून जमिनीतील ओलावाही झपाट्यानं कमी होतोय. शासनानं तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जाते. विदर्भात पावसानं पाठ फिरवलेली आहे. शेतकऱ्यांनी धान पर्याची लागवड केली. धानाला अंकुर सुद्धा आलेले, मात्र अपेक्षित पाऊस न झाल्यानं धान वाचवण्यासाठी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. धानाचे परे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. राजस्थानचे कापड प्रक्रिया केंद्र प्रदूषणाच्या कचाट्यामध्ये सापडलेले आहे. उच्च न्यायालयानं या केंद्रावर कारवाईचे निर्देश दिलेत. मालेगाव शहरातील तब्बल 1 लाखापेक्षा जास्त पॉपलिन यंत्रमाग कारखाने आजपासून 1 आठवडा बंद राहणार आहेत. नाशिकमध्ये डेंग्यूचा धोका वाढलाय. अवघ्या 15 दिवसांमध्ये 13 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नाशिक पूर्व विभागामध्ये सर्वाधिक 4 रुग्ण तर सिडकोमध्ये 3 रुग्ण आढळलेत. पावसाचा जोर नसतानाही डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव टोलनाका परिसरामध्ये पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 535 किलो गांजा जप्त केलाय. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तहसील कार्यालयातील प्रसाधनगृहामध्ये अस्वच्छता आहे. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांना या सुविधेचा वापर करणंही कठीण झालंय. प्रशासकीय उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातो. मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे मास्टिक अस्फाल्टनं बुजवण्यासाठी 13 कोटींच्या कंत्राट कामांना पालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र मंजुरीपूर्वी झालेल्या चर्चेमध्ये खड्डे दुरुस्तीच्या कामांना दर्जा तसंच कंत्राटदारांची जबाबदारी आणि निधीच्या वापरावर सदस्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरले. इंदूरला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळू शकतो तर मुंबईला तो का मिळू शकत नाही असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला रस्ते कचरामुक्त ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. भंडाऱ्यात गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांनी संप हा अखेर मागे घेतलेला आहे. लिखित आश्वासनानंतर तुमसर नगर परिषदेसमोरील आमरण उपोषण मागे घेण्यात आले. सफाई कामगारांच्या मागण्यांना अखेर यश मिळाले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली होती. परंतु स्वीकृत सदस्याच्या निवड प्रक्रियेमध्ये प्रकरणात न्यायालयानं प्रमोद तितिरमारे राष्ट्रीय काँग्रेस यांची निवड वैध असून 2 स्वीकृत सदस्यांचे निवड करण्याचे आदेश दिले. पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज इथं 60व्या बॅचचा कमिशनिंग समारंभ पार पडला. यावेळी 141 वैद्यकीय पदवीधरांची सशस्त्र दल वैद्यकीय सेवेमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी 112 जण भारतीय सैन्यामध्ये, 12 नौदलामध्ये आणि 17 हवाई दलामध्ये दाखल झाले. ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी यांनी मोठी कारवाई केली. कारवाईमध्ये 2 सराईत घरफोडी चोरांना अटक करण्यात आलेली आहे. चोरट्यांकडून एकूण 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 10,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या बाबा फरजांच्या बंगल्यामधून पोलिसांनी 5.26 कोटींची रक्कम जमा केलेली आहे. जप्त केलेली रक्कम न्यायालयाच्या आदेशानं SBI बँकेमध्ये जमा करण्यात आली. महाडच्या काळा नदी पात्रातील बेटावर अडकलेल्या दोघांची NDRFच्या पथकानं सुखरूप सुटका केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनानं NDRFच्या पथकाच्या मदतीने नदीपात्रात अडकलेल्या दोघांची सुटका केली. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफ इथं खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली. आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघात कोणताही बदल होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानामध्ये उतरेल. दक्षिण आफ्रिकेमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकामध्ये 14 संघ असतील. स्पर्धा अधिक रोमांचक करण्यासाठी गट फेरीपूर्वी सुपर सिरीज फेरी आणि उपांत्य फेरीपूर्व सुपर 7 सामने खेळवले जातील अशी घोषणा ICCने केली आहे. ICC कडून करण्यात आलेल्या बदलांमुळे क्रिकेट चाहत्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप मधील एक संभाव्य समीकरण शोधून काढले. त्यानुसार वन डे वर्ल्ड कप मध्ये भारत आणि पाकिस्तान 3 वेळा आमने सामने येऊ शकतात.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पार पडल्यानंतर आयसीसी कडून नव्यानं रँकिंग जाहीर करण्यात आले। भारताचा कर्णधार शुभमन गिल वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानाच्या जवळ पोहोचलाय। आयसीसी वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये गिल सध्या दुसऱ्या स्थानावर आहे, मात्र तो पहिल्या स्थानाच्या जवळच पोहोचलेला आहे। आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिशेल आहे, मात्र मिशेल आणि शुभमन गिल यांच्या रेटिंगमध्ये फार अंतर नाहीये।